मृदुलाच किचनमध्ये तुम्हा सर्व खवयांचं पुनश्च स्वागत आहे। आज आपण उपवासाची नानकटाई करणार आहोत। राजगिरा पीठ, पिठी साखर व घरचं शुद्ध साजूक तूप या मोजक्या साहित्यात आपली नानकटाई तयार होते। परंतु स्वादासाठी म्हणून आपण यामध्ये वेलची पावडर देखील घालणार आहोत। तर चला झटपट आपल्या आजच्या ग्लुटन फ्री राजगिरा नानकटाई रेसिपीला सुरुवात करूया। आपण बोलमध्ये हे साजूक तूप घेतलेलं आहे। बरं, साहित्याचं सर्व प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तुपाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहून घ्या, फार पातळ नाही आहे आणि फार घट्ट देखील नाही आहे। रूम टेम्परेचरचं हे तूप आहे। तर सर्वप्रथम आपण हे तूप व्हिस्करने छान फेटून घेऊयात। तूप दाणेदार आहे ना, तर ते दाणे मोडून घेण्यासाठी, कणी मोडून घेण्यासाठी आपण हे व्हिस्क करून घेणार आहोत 1 मिनिटभर। यामध्ये आता आपण घालूयात पिठी साखर। आपली नेहमीची साखर मी मिक्सरमध्ये पावडर करून घेतलेली आहे। आपल्या ह्या साखरेऐवजी तुम्ही ब्राऊन शुगर घातली तरीही हरकत नाही, फक्त नानकटाईचा रंग थोडा डार्क येतो एवढंच। आता हे तूप आणि साखर एकत्र आपण छान फेटून घेऊया तुपाचा रंग बदलेपर्यंत। तुपाचा रंग बदललेला आहे, मिश्रण छान फ्लफी झालेलं आहे। तर यामध्ये आता आपण इतर साहित्य घालूया। मीठ घालतोय आपण, तुम्हाला उपवासाला जे मीठ चालतं ते तुम्ही घातलं तरी हरकत नाही। त्यानंतर आपण बेकिंग पावडर घालतोय। बेकिंग सोडा वापरायचा नाही हां, लक्षात ठेवा, बेकिंग पावडर घालायची आहे। वेलची पावडर आपण घालतो आहोत आणि डेसिकेटेड कोकोनट पावडर घालतो आहोत। त्याचबरोबर तुम्ही ड्रायफ्रूटचे पातळ काप देखील यामध्ये घालू शकता। आणि राजगिरा पीठ घालतोय। ठीक आहे, अगदी फाईन असं आपल्याला हे पीठ हवं आहे। सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। सर्व साहित्य एकदा मिक्स झालं की आता आपण हाताने हा डो बाइंड करणार आहोत। आपण कणिक मळतो तशा पद्धतीने अजिबात मळायचं नाही, फक्त हाताने बाइंड करायचं आहे। ठीक आहे, आपण जर साहित्य सर्व व्यवस्थित मोजून घेतलं तर डो व्यवस्थित बाइंड होतो। पण जर तुम्हाला असं वाटलं मिश्रण थोडंसं ड्राय आहे तर तुम्ही 1-2 चमचा साजूक तूप घालून हे मिश्रण किंवा हा डो तुम्ही बाइंड करू शकता। पण लक्षात ठेवा, दूध किंवा पाण्याचा यामध्ये अजिबात वापर करायचा नाही। आपण नानकटाई करतो तर नानकटाईमध्ये दूध पाणी अजिबात वापरलं जात नाही। हे बघा, अशा पद्धतीने आपण बाइंड करून घेऊयात हा डो। हे बघा, डो आपण बाइंड करून घेतला। त्याला परफेक्ट कन्सिस्टन्सी आली आहे का हे चेक करण्यासाठी छोटासा गोळा काढून घ्यायचा आपल्या डोचा आणि दोन्ही तळहातांच्या मध्ये असा गोल करून फ्लॅट करायचा, म्हणजे चपटा करायचा आणि चेक करायचं। गोळा व्यवस्थित वळला जातो, कुठेही क्रॅक नाही आहे, याचा अर्थ परफेक्ट डो तयार आहे। आता आपण एकसारख्या नानकटाई व्हाव्या म्हणून एका चमच्याने, स्पूनने एकसारख्या आकाराचे असे गोळे काढून घेणार आहोत, पोर्शन काढून घेणार आहोत। आणि प्रत्येक पोर्शन काढायचा, गोल वळायचा आणि दोन्ही पंजांच्या मध्ये म्हणजे 2 तळहातांच्या मध्ये आपण त्याला छान गरगरीत गोल करून घेणार आहोत आणि तो हलकासा दाब देऊन फ्लॅट करणार आहोत। एकीकडे आपण बेकिंग ट्रे बटर पेपर लावून तयार केलेला आहे, तर त्याच्यावरती ही बेसिक नानकटाई आपण ठेवूयात। हे बघा, अशा प्रकारे। ठीक आहे, आणि त्यानंतर आपण ही नानकटाई जरा स्पेशल करायची आपल्याला, तर त्याकरता डिझाईन करणार आहोत। तर सुरुवातीला आपण ही बेसिक नानकटाई करूयात। पोर्शन काढायचा, व्यवस्थित 2 पंजांमध्ये म्हणजेच 2 तळहातांमध्ये वळून गरगरीत गोल झाला की फ्लॅट करायचा आणि बेकिंग ट्रेवरती ठेवायचा। बघा, 2 बेकिंग ट्रेवरती आपण ही आपली बेसिक नानकटाई दूर अंतरावरती मांडून ठेवलेली आहे। ठीक आहे, आता आपल्याला यासाठी डिझाईन करायची। तुम्ही अशी देखील ही नानकटाई बेक करू शकता, छान लागते। आपण फक्त ती डेकोरेटिव्ह व्हावी म्हणून या झाऱ्याचा वापर करणार आहोत। सगळ्यांच्या घरी असा प्रकारचा झारा असतोच आजकाल। तर काय करायचं, ही एक नानकटाई उचलायची, झाऱ्याच्या अगदी मधोमध ठेवायची आणि बोटाने हलकेच प्रेस करायचं। हां, खूप जोरात दाब द्यायचा नाही, हलकेच प्रेस करायचं। आणि बघा, किती सुंदर डिझाईन आपल्या या नानकटाईवरती आलेली आहे। परफेक्ट। तुम्ही अशी नानकटाई नुसती डिझाईन तयार करून तशी देखील बेक करू शकता, पण ती अजून अट्रॅक्टिव्ह दिसावी म्हणून तुम्ही त्यावरती तुटी फ्रुटीचे काप किंवा चेरीचे छोटे छोटे पीसेस लावून ती छान आकर्षक बनवू शकता। तुमच्या उपवासाला
जी पदार्थ तुम्हाला चालतात त्याचा तुम्ही वापर करू शकता. किंवा मग माझ्यासारखं मी पंपकिन सीड लावून घेते बघा. पंपकिन सीड उपासाला चालतात ना, तर मी पंपकिन सीडचा वापर केला. तुम्ही ड्रायफ्रूटचे काप देखील लावू शकता. बरं, एकीकडे आपण ही नानकटे तयार करतो त्याचवेळी मी आपला मायक्रोवेव्ह कन्व्हेक्शन मोडवरती 170 डिग्रीला 6 मिनिटासाठी प्रीहीट करायला ठेवलेला आहे. तर चला, आपला मायक्रोवेव्ह प्रीहीट होतो तोवर आपण अशी छान सुंदर दिसणारी नानकटे तयार करून घेऊया. दोन्ही ट्रेमधल्या नानकटे आपल्या रेडी करून घेतलेल्या आहेत, म्हणजे बेकिंगसाठी तयार आहेत. आपला मायक्रोवेव्ह प्रीहीट झालेला आहे. तर नानकटेची पहिली बॅच आपण बेकिंगला लावूयात. आपली नानकटे बेक करून रेडी आहे. 170 डिग्रीला 13 मिनिटं आपल्याला लागलेली आहे. 1-2 मिनिटं कमी अधिक तुम्हाला लागू शकतो. बरं, ही नानकटे आता खूप गरम आहे, तेव्हा काढायचा प्रयत्न करायचा नाही, नसता ती तुटू शकते. त्याकरता आपण ही नानकटे गार होऊ देऊयात आणि त्यानंतरच मग काढून घेऊयात. सर्व नानकटे आपली बेक करून झाली. त्यानंतर आपण फॅनच्या हवेमध्ये गार करून घेतली आणि आता आपण सर्व करतो आहोत. बघा कसली जबरदस्त आपली ही नानकटे झाली आणि कलर तर अप्रतिम. खरे सांगा, तोंडाला पाणी सुटले की नाही? परफेक्ट. बघताय ना कसली टेम्पटिंग आपली ही नानकटे दिसते. घेतलेल्या साहित्यामध्ये मोठ्या आकाराच्या जवळजवळ 19 आपल्या ह्या नानकटे झालेल्या आहेत. परफेक्ट शेप, परफेक्ट कलर, परफेक्ट डिझाईन. आता तुम्हाला मी जवळून दाखवते. बघा, हलकेच गुलाबी कलर आलेला आहे. डिझाईन देखील छान दिसते, हो की नाही? मस्त. आता मागून बघून घ्या. व्यवस्थित बेक झाल्यात बरं का आपल्या नानकटे. चला दुसरी पहा. एकसारख्या रंगावरती सर्व नानकटे आपल्या व्यवस्थित बेक झालेल्या आहेत. आता आपण मोडून पाहूयात. हे बघा, ठिसूळ म्हणतो ना आपण, कशी खुसखुशीत आपली ही नानकटे झाली. बघा, मी क्रश करते, त्यावरून तुम्हाला अंदाज येईल. आणि आता आपण टेस्ट करूयात. लाजवाब, अप्रतिम, जबरदस्त आपली ही नानकटे झालेली आहे. अप्रतिम चवीची फराळी म्हणजेच उपवासात बिनधास्त खाता येणारी खुसखुशीत राजगिरा नानकटाई रेडी आहे. ही राजगिरा नानकटाई अतिशय हेल्दी आहे, शिवाय ग्लुटन फ्री आहे. त्यामुळे उपवास असो किंवा नसो, राजगिरा नानकटाई बनाना तो बनता है. तर खवय्यांनो, रेसिपी सोपी आहे, साहित्यही मोजकेच, तेव्हा नक्की ट्राय करा. परत भेटूयात अशीच छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कमेंट डाऊन. टिल देन, बाय बाय.